नमस्कार, मी अर्चना. स्वागत आहे तुमचं अर्चनाज क्रेझी वर्ल्डमध्ये. आज आपल्यासोबत आहे परी. परीला आज आहे सुट्टी, त्यामुळे ती मला म्हटली, मम्मा आज काहीतरी इंटरेस्टिंग बनव खाण्यासाठी. मिस्टरांचा सुद्धा उपवास होता हो, तर मिस्टर म्हटले चालेल आता काहीतरी बनव वेगळंच. ती सारखी खिचडी खाऊन वैताग आला बाई. तर मग म्हटलं चला आता हे साबुदाण्याचे वडेच बनवूया, म्हणजे कसे परीला पण होईल खायला आणि त्यांना पण जरा वेगळं. हे बघा, परीची चालली आहे इकडे मस्ती. तशी मला ती हेल्पसुद्धा करत आहे. आता बटाटे वगैरे तिनेच सोललेले आहे आणि मला म्हणते मम्मा मी बनवते. अशा छोट्या छोट्या गोष्टीमधनंच मुलं शिकतात आणि त्यांना करून दिल्या पाहिजेत अशा गोष्टी. पण कधी कधी आपल्याकडे टाईम नसतो, तर मग काय, तर त्यांच्या सोबत खेळण्या इतका आपल्याला टाईम नसतो ना, त्यामुळे मग कधी कधी होते मग चिडचिड वगैरे मध्ये मध्ये लुडबुड करायला लागल्यावरती. पण आपण सुद्धा समजून घेतलं पाहिजे मुलांना. तशी ती हेल्प करते मला सुट्टी वगैरे असेल तर. आता मी इथे घेतलेले ते हिरवी मिरचीची पेस्ट होती, भाजून घेतलेल्या त्या मिरच्या, आणि त्याची मी मिक्सरमध्ये पेस्ट बनवली. आणि त्यानंतर मी दरदरे हे शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक केले. त्यानंतर आता बटाटे हाताने कुस्करून टाकत होती त्याच्यामध्ये. बटाटे अगोदर मीठ टाकून उकडून घेतलेले आणि मग अशा पद्धतीने मग त्यांना कुस्करून चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला ते मिश्रण, जेणेकरून मीठसुद्धा टाकायचं आहे आपल्या चवीनुसार, जेणेकरून की ते सगळीकडं कसं आहे, साबुदाण्याने जरा असे मोकळे आहेत तर ते चांगले आपल्याला असे हाताने एकजीव करून घ्यायचे, असे सुटले नाही पाहिजे, त्याची बाइंडिंग व्यवस्थित आली पाहिजे, म्हणजे वडे वळले गेले पाहिजे. आता इकडे कढाईमध्ये ठेवलेलं आहे तेल वडे तळण्यासाठी, आणि इथे गॅस लावलेला आहे परीने. आता इथे ऑलमोस्ट माझं झालेलं आहे. हे बघा, बघताय का मी किती वेळची झाली ते एकजीव करते. ते एकजीव व्हायला पाहिजे, नाहीतर मग ना ते असे साबुदाणे वेगळे वेगळे सुटतात मग ते तेलामध्ये. त्यासाठी चांगलं मस्तपैकी मळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे बघा, असं गोल राऊंड करायचं आणि मग नंतर चपटवायचं आहे त्या वड्यांना. जरा पातळच करायचे, म्हणजे कसं आहे ना ते व्यवस्थित भाजतात ते, आणि फुल गॅसवरच आपल्याला हे वडे भाजून घ्यायचे. आता मी इथे सगळे वडे एक एक करून बनवून घेत आहे, कारण की मग ते आपल्याला इझी पडतात पटापट तळण्यासाठी जर बनवून घेतले तर. आता बघा, हे बाहेरचा नजारा सगळा परीने घेतलेला आहे. बाहेर आता संध्याकाळची वेळ होती, ॲक्च्युली संध्याकाळची म्हणजे तरी 4 वाजलेले, आणि आम्ही समजा नाश्त्यालाच बनवत होतो हे सगळं. दिवसभर सगळी कामं उरकलेली. आता हे ऑलमोस्ट तेल तापलेलं होतं आपलं, तर अशा प्रकारे एक एक तेलामध्ये सोडलेले आहेत वडे. आणि कसं मुलांना कसं त्यांच्याप्रमाणे राहिलं ना तर ते व्यवस्थित राहतात, त्यांचं पण कधी कधी ऐकावं लागतं. इकडे आपल्याला वड्यांसोबत खाण्यासाठी बनवायची आहे शेंगदाण्याची चटणी. तर आता इकडे मी जे कुटलेले शेंगदाणे होते त्यातले थोडेसे काढून घेतले. त्याच्यामध्ये ते हिरव्या मिरचीची पेस्ट होती आपण बारीक केलेली, ती थोडीशी 1 चम्मच टाकली आणि मीठ टाकले आणि थोडंसं पाणी टाकले, आणि ते मिक्सरला आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. इकडे माझी छोटीशी अन्नूडी झोपलेली, आणि आम्ही चेक करत होतो ती काय करते मिक्सर लावण्यासाठी, तर ती झोपली होती. तर तिच्याजवळ उभी राहिली परी, आणि इकडे मी पटकन मग मिक्सर लावून चटणी करून घेतली. आणि हे अशा प्रकारे मग ते वडे आपले चांगले दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचे आहेत गॅसवरती. आणि गॅस जरा ना फुलच ठेवायचा आहे, कारण की एकदम बारीक ठेवला ना तर मग ते वडे एकदम नरम पडतात. आपल्याला चांगले असे कडक वडे हवे आहेत. साबुदाण्याला शिजायला काही टाईम लागत नाही हो, ते लगेच शिजून जातात. हे बघा, असे दोन्ही बाजूनी चांगले असे खरपूस भाजले पाहिजेत ते वडे. बघा अशा प्रकारे. आता इथे आपले झालेले आहेत वडे भाजून.
टिश्यू पेपरवरती ते वडे काढून घेतलेले आहेत, जेणेकरून ते त्याच्यावरती एक्सेस ऑइल असेल ते निघून जाते. आता इथे मस्तपैकी चटणी रेडी आहे, आपले वडेसुद्धा रेडी आहे. आणि बघा किती छान दिसते प्लेट. सांगा, बघूनच पोट भरते की नाही. खूप एकदम इझी आहे आणि पटकन होते. अशा पद्धतीने बनवायचं पटकन. इथे मी परीला टेस्ट करायला दिलेले आहेत वडे. तर गरम असल्यामुळे ती थोडंसं हळूहळू घेत आहे. तिला तर खूप छान वाटले. तुम्ही पण असे बनवा, खा. आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.